हा आमच्या रूमच्या बाहेरचा स्विमिंग पूल आहे. हा व्ह्यू मिळतो आमच्या इथे रूमला. खूप मोठा असा स्विमिंग पूल आहे. जवळजवळ 100 फुटापेक्षाही जास्त तो स्विमिंग पूल आहे इथे. आणि हा सगळे गुड मॉर्निंग. ह्या इथे सगळे आमच्या सगळ्यांना इथे रूम दिले होते. ही आमची रूम आहेत. आमचे चित्रे साहेब आहेत. वरती पण रूम दिलेले आहेत. सगळ्या कावळ्यांना बिस्किटे टाकली होती आम्ही सगळे खायला. सुंदर असा व्ह्यू दिलेला आहे रूमला. प्रत्येक रूमला व्ह्यू अतिशय सुंदर आहे. आणि जवळजवळ 100-125 रूमचं हे मोठंच्या मोठं रिसॉर्ट आहे. स्विमिंग पूल तर भयंकरच मोठं आहे. म्हणजे इथून तिथे दुसऱ्या टोकापर्यंत जाईपर्यंत दमछाक होऊन जाईल एवढे मोठं जसं स्विमिंग पूल दिलेलं आहे. आता ही आमच्या रूमची टूर देतो. हे शिरल्या लेफ्ट हँड साईडला बाथरूम आहे. बाथरूम पण सुंदर आहे. इथे आंघोळीची जागा आहे. हे बेसिन आहे. इथून जर बाहेर आलं का हा जो दिसतोय हा सगळ्या रूमचा गेला. सगळ्या रूम जरा खराब झालेली आहे. काल आम्ही रात्री उशिरा आलो आणि सगळं पसारा झालेला आहे. इथे दिसते ते चहाचं कॉफी मेकिंग चहा मेकिंगचं सगळं आहे. पाण्याच्या बाटल्या दिलेल्या आहेत. ह्या 2 अशा बेड दिलेले आहेत इथे. नंतर इथे बॅगा ठेवण्याकरता जागा दिलेली आहे. हे सगळे 2 बेड आहेत. एक मी आणि माझा मित्र आहे. आमचा ऑफिसचा मित्र होता. हा मी आहे. तर इथे हा टी व्ही दिलेला आहे. तिथून आल्यानंतर बाहेर आल्यानंतर खाली आल्यानंतर इथे लगेच आम्हाला स्विमिंग पूल दिलेला आहे. बाहेर आता मी बाहेर आलेलो आहे. बाहेरनं दिसतो तो व्ह्यू आमच्या रूमचा आहे. असा रूमचा व्ह्यू आहे. इथे चहा प्यायला आम्ही सकाळी बसलो होतो इथे. आणि इथे बाहेर उभं राहिलं का हा सगळा 360 डिग्रीजचा स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे. आमचे सगळे लाईनीत 22 जणांचं स्वतः इथे दिलेलं आहे इथे. म्हणजे इथे चहा पिताना हा दिसतो. हा आमचा सगळा व्ह्यू आहे हॉटेलचा स्विमिंग पूलचा. रिसॉर्ट अजून खूप मोठं आहे. नंतर दुसरं बाहेर पडल्यानंतर आता ब्रेकफास्ट तेव्हा चांगले व्ह्यूज मिळतील. ते त्याचा हे होतं त्याचा. तिची 5 स्टार हॉटेलच्या रेटचं तुम्ही म्हणू शकाल असं आहे. फूड क्वालिटी तर इतकी उत्कृष्ट होती. हे एक रिसॉर्टचा दुसरा पार्ट आहे. हा बघा दुसरा रिसॉर्टचा एक पार्ट आहे. तो आमचं होतं तर स्विमिंग पूल फेसिंग होतं. हा एक दुसरा. आता आम्ही चालू आहे ब्रेकफास्ट करण्याकरता. किती रूम्स आहेत बापरे. आणि सगळ्या अतिशय सुंदर रीतीने ठेवलेले आहेत. मेंटेन केलेले आहेत. क्लीननेस एकदम मस्त. पण थोडीशी श्रीलंकेची परिस्थिती ही झाल्यामुळे आता त्यांचा जरा थोडासा रिसॉर्टचा प्रॉब्लेम म्हणजे लोक कमी येत आहेत. तरीसुद्धा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विकेंडला लोक बरीच येतात. आणि सध्या टूर्स पण बऱ्याच कमी झाल्यामुळे थोडंसं हे आहे. पण अदरवाईज रिसॉर्ट अतिशय सुंदर रीतीने मेंटेन करून ठेवलेलं आहे त्यांनी. आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्ट करण्याकरता. हे बघा हे नारळ काढलेले आहेत. सगळ्यांना आल्या काल नारळाचं पाणी प्यायला दिलं. 2-2, 3-3 ग्लास आम्ही नारळाचं पाणी प्यायलं. तर आता बघू आपण ब्रेकफास्टला गेल्यानंतर काय तिथे देतात ते. ब्रेकफास्ट करता मी आलेलो आहे आता हॉटेलमध्ये. हा एक त्यांचा बार आहे. ब्रेकफास्टला आता इथे सगळं व्यवस्थित अरेंज केलेले आहे ब्रेकफास्ट करता. ज्यूस आहे.
बघू काय काय ते असते. हा इथे ब्रेकफास्टला ज्यूस दिलेला आहे, हे चहा मिळण्याकरता दिलेलं आहे. तिकडे घालू मशीनमध्ये लोकल ब्रेड बघा ते मोठाशा मोठा स्प्रेड आहे. बापरे, केवढा मोठा स्प्रेड केलेला आहे ते. हे आहे स्क्रॅम्बल्ड एग, हे स्क्रॅम्बल्ड एग दिलेलं आहे. हे चिकन सॉसेजेस आहेत, चिकन सॉसेजेस आहेत. दुसरे फिश करी आहे, चिकन करी आहे. बापरे, ब्रेकफास्टमध्ये चिकन करी आहे. ही चटणी आहे, हे अजून एक डाळ काहीतरी दिलेली आहे. सांबार, सांबार केलेलं आहे ते. इथूची हे बघा स्टीम इडली आहे इथे. हे स्पेशल श्रीलंकेचं स्पेशालिटी आपल्या केरलामध्ये पण ही मिळते. इथे ही पुरी आहे आणि हा आहे लोकल ब्रेड. आणि हा सगळा इथूनचा हा व्ह्यू आहे. ही सगळी आमची मंडळी आलेली आहे सुद्धा जेवायला इथे ब्रेकफास्ट करण्याकरता. हा व्ह्यू आमच्या हॉटेलच्या समोर दिसणारा हा व्ह्यू आहे. मी आता जस्ट हॉटेलच्या लॉबीमध्येच उभा आहे आणि इथून हा सगळा समुद्र दिसतो. काल रात्री आल्यामुळे जास्त व्ह्यू बघता आला होता, पण आता सकाळी बघा तुम्ही, एकदम सुंदर असा व्ह्यू हॉटेलच्या लॉबीमधून आहे. हे सगळं हा रस्ता आहे, आमचं हॉटेल दिसते. हे आमचं हॉटेल आहे इथे. हे सगळं हॉटेल दिसते आमचं. हे आमचे सर्वात सिनियर मंडळी आहेत आमची. सगळे मस्त लोक भेटलेले आहेत आमच्या टूरमध्ये. बघा काय व्ह्यू आहे हॉटेलचा. गोवा बिवा झक मारे असं व्ह्यू आहे. गोवामध्ये एवढी हॉटेल घेतली असती तर काय पडली असती. काय अतिशय सुंदर, अतिशय सुंदर, अनबिलिव्हेबल असा व्ह्यू आहे हा. नारळ पाणी ब्रेक चाललाय. हे श्रीलंकन व्हेजिटेरियन फूड आहे, एकदम प्युअर श्रीलंकन. हे पंपकिन
राईसचं सूप आहे, व्हाईट राईस, रेड राईस, ही आपली डाळ, ही चवळीसारखी काहीतरी एक भाजी दिसते. हे कुठलं आहे, वाईल्ड मँगो करी. हे आहे बीट फ्रूट. हे आहे रेड फ्रूट करी. हे मला वाटतं ते भेंडीचं आहे. हे जॅकफ्रूट म्हणजे आपलं फणसाची भाजी. आणि ह्या निरनिराळ्या प्रकारच्या चटण्या आहेत सगळ्या. हे मशरूम आहे. मशरूम. हे काय, आपला रताळं. हे बनाना. हे हे कारलं आहे. आणि ही चटणी आहे चिंच आणि खजुराची चटणी. करेक्ट. हे काही कळत नाही, पण हे पण चांगलं आहे. ही कुठली ती पालेभाजीसारखी आहे, पालेभाजी आहे. हे खोबरं घालून केलेली चटणी आहे. ही पण एक लाल चटणी आहे. सुंदर असं व्हेज जेवण आहे. इथे थोड्याशा स्वीट डिशसारखं केलेलं दिसते. हे आपलं वॉटरमेलन आहे, हे अननस आहे, कर्ड आहे, पेठा आहे. हे मग पेरूचं दिसते काहीतरी. ते काय आहे, पपया. हे पपया आहे. नंतर हे एक चिली. हे बनाना. हे पण काहीतरी कुठचं फ्रूट आहे, स्टार फ्रूट आहे वाटायचं. स्टार फ्रूट म्हटायला. हे असं सगळं फूड चांगलं केलेलं आहे. हे लंच डिनरचं हे असा मेनू आहे. नेहमीप्रमाणे सॅलड, डिफरंट टाईप्स सॅलड्स आहेत, फ्रूट्स आहेत, बनाना आहे. नंतर हे दही तर एकदम तुमचं मस्तच एकदम दही आहे. नंतर ह्या साईडला काकडी, कांदा. नंतर एक दुसऱ्या प्रकारचं सॅलड आहे. हे एक अजून एक कोशिंबीर टाईपचं आहे. हे टोमॅटोची आहे. नंतर आजचं काय, इंडियन लेंटल सूप विथ स्पिनॅच. हे सूप दिसतं इथे. त्याच्याकरता इथे बटर ठेवलेलं आहे, ब्रेड आहे त्याच्याबरोबर. नंतर हा व्हाईट राईस आहे, मस्त की दिसतोय व्हाईट राईस. नंतर हे व्हेजिटेबल बिर्याणी पण वा एकदम झकास दिसते. डेकोरेशन तर मस्त केलेलं दिसते त्याचं. दुसरी डिश काय, नान आणि रोटी आहे. नान रोटी. हां, हे आज एकदम इंडियनसारखंच दिसतंय सगळं फूड. नंतर इथे थाल करी काय आहे, ही दाल फ्राय आपला आहे. आणि ही बटाट्याची भाजी दिसते, जिरा आलू हा दिसतोय. हा जिरा आलू आहे. नंतर हा इथे व्हेजिटेबल पकोडा, व्हेजिटेबल भजी म्हणजे. आणि इथे मिक्स व्हेजिटेबल करी. इथे आहे बटर चिकन आणि तंदुरी फिश. हे बटर चिकन आहे, हे आहे तंदुरी फिश.
पापड आहे, सॅलड आहे आणि अप्पम. अप्पम ना हे? हां, हे अप्पम आहे. अप्पमवर अंडं पण टाकून देतात तिथे. हे आमचे शेफ आहेत तिथे.